बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन मंजूर झालाय। मारणेला विशेष मोक्का न्यायालयानं दिलासा दिलाय। मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याचं प्रकरण होतं। अखेर 9 महिन्यानंतर मारणेला जामीन मंजूर झालाय। हे बघा, 277 दिवसापूर्वी एका छोट्या किरकोळ रस्त्यावरची भांडणं झाली होती। त्याच्यामध्ये माझे अशील जे आहेत गजानन मारणे त्यांच्या विरुद्ध मोक्यासारखी गंभीर कारवाई केली होती। मोक्याला जे काय पॅरामीटर्स लागतात, मोका लावताना ज्या काय अटी तरतुदी आहेत वगैरे, त्याचं कुठेही पालन केलं नव्हतं। या सगळ्या गोष्टी आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरून आज त्यांची 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावरती मुक्तता करण्यात आलेली आहे। तर कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन मंजूर झालेला आहे। 9 महिन्यानंतर जामीन मंजूर झालाय। त्यांच्या वकिलांनी आता मोक्का लावण्यासाठी जे काही निकष असतात ते नव्हते, हे आम्ही न्यायालयाच्या नजरेमध्ये आणून दिलं असं म्हटलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, 9 महिन्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला मारहाण केल्यानंतरचा अटक होती, मात्र आता जामीन मंजूर झालाय। मात्र वकिलांनी काही सवाल उपस्थित केलेत, किती तथ्य आहे त्या सवालामध्ये? जगदीश, खरं तर आपल्याला माहिती आहे की मागील काही वर्षांपासून गजा मारणे हा पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये एक कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो। यापूर्वी देखील कित्येक वेळा जे ते गजानन मारणे याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलेलं होतं, तुरुंगामध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली होती। मोक्का अंतर्गत कारवाई जी आहे ती गजानन मारणेवरती यापूर्वी देखील केलेली होती आणि आता देखील मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा कार्यकर्ता जोग नावाचा जो होता त्याच्यावरती जे आहे त्या टोळक्याने हल्ला केलेला होता, मारहाण केलेली होती। साधं वाहन लावण्याच्या बाबतीमध्ये ही तक्रार जी आहे ती होती आणि त्यातून हे सगळं भांडणं जे आहे ते त्यांची झालेली होती आणि त्यातून गजानन मारणे याचं नाव जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये आलेलं पाहायला मिळत होतं। आणि आता जी आहे ती गजानन मारणे याची 9 महिन्यानंतर यातून सुटका झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच की वकिलांनी त्याच्यावरती का आक्षेप घेतला, तर ज्यावेळेस जोग यांना मारहाण झाली त्यावेळेस गजानन मारणे तिथे उपस्थित नव्हता। गजानन मारणेच्या टोळीतले असतील किंवा निकटवर्तीय असतील असा दोष जो आहे तो केवळ गजानन मारणेचा होता। त्यावेळेस तसं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं होतं। जे FIR मध्ये जी नोंद केलेली होती ती नोंद अशी होती की गजानन मारणे याचं नाव जे आहे त्या टोळीतील लोकांनी घेतलेलं होतं आणि त्यामुळे गजानन मारणेचं नाव जे आहे ते या संपूर्ण प्रकरणामध्ये FIR मध्ये जे आहे ते घेण्यात आलेलं होतं आणि तोच आक्षेप जो आहे तो वकिलांनी काही दिवसांपूर्वी घेतलेला पाहायला मिळाला होता। वकिलांनी जे आहे ते त्यावेळेस देखील सांगितले गजानन मारणे त्या ठिकाणी थेट नव्हता, तरी देखील मोक्का अंतर्गत कारवाई कशी पद्धतीने केली जाते असा प्रश्न जो आहे तो वकिलांनी कोर्टामध्ये विचारलेला होता। परंतु या सगळ्याचा निष्कर्ष आता पाहायला मिळतोय। आता 9 महिने झालेले आहेत आणि 9 महिन्यानंतर गजानन मारणेला जे आहे ते अंतरिम जामीन, जो की मोक्काचा कोर्ट असतो, त्या मोक्याच्या कोर्टातून यांना जामीन जो आहे तो दिलेला आहे। अगदी काही मिनिटांपूर्वी गजानन मारणेने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे। खरं तर गजा मारणेची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व अनेकांना मोह त्यांचा होतो आणि त्यामुळेच गुन्हेगारी क्षेत्रामध्ये येऊ पाहणारे अल्पवयीन मुलं त्या क्षेत्रामध्ये जातात, गजानन मारणेच्या नावाने टोळीमध्ये काम करतात आणि अशाच प्रकारे एकदम दाढी वाढवून जो आहे तो गजानन मारणे आता काही वेळापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आलेला होता। कदाचित पुणे पोलीस त्याला पुण्यामध्ये थांबून देणार नाहीत। कदाचित जी माहिती सूत्रांकडून मिळते त्याच्या अनुषंगाने गजावरती आणखीन काही कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाऊ शकते। आणखीन एखादा मोक्का म्हणजे रुपेश मारणे, जो की गजानन मारणेचा राईट हँड मानला जातो, त्याला काही दिवसांपूर्वी पौडमधून, पुण्याजवळच्या पौडमधून जे आहे ती पुणे पोलिसांनी अटक केलेली होती। रुपेश मारणेचा आणि गजा मारणेचा संबंध जो आहे ते नातेवाईक आहेत, त्यामुळे रुपेश मारणेच्या संबंधामध्ये देखील गजानन मारणेला पुन्हा एकदा ताब्यात घेतलं जातंय का आणि त्याच्यावरती नवीन गुन्हा जो आहे तो गजा मारणेवरती दाखल केला जातोय का, हे पाहणं आगामी काळामध्ये अतिशय महत्वाचं असेल। धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल।